नमस्कार. स्पर्धा परीक्षांमध्ये संशोधन अभियोग्यता हा विषय अनेकांना थोडा अवघड वाटतो नाही का? खूप सारे शब्द, संकल्पना. पण काळजी करू नका. आज आपण याच विषयावरचे प्रश्न सोडवण्यासाठी काही जबरदस्त ट्रिक्स बघणार आहोत. मग या विषयात एकदम परफेक्ट होण्याचं सिक्रेट काय असेल? खरं तर हा विषय म्हणजे कसं आहे ना, यात खूप किचकट संकल्पना आणि पारिभाषिक शब्द आहेत. त्यामुळे नुसतं ज्ञान असून चालत नाही. आणि इथेच खरी गंमत आहे. यश मिळवण्यासाठी फक्त ज्ञान नाही तर योग्य ट्रिक्स माहिती असायला हव्यात. आज आपण ज्यावर बोलणार आहोत ते खास याच युक्त्यांवर आधारलेलं आहे. चला तर मग सुरू करूया. ओके. तर आपल्या या रिसर्च जर्नीचा पहिला टप्पा आहे पायाभरणी. म्हणजे संशोधनाच्या अगदी बेसिक गोष्टी ज्या पक्क्या झाल्याच पाहिजेत. चला, एक सोपा पण तितकाच महत्वाचा प्रश्न. संशोधनाची सगळ्यात चांगली व्याख्या कोणती असू शकते? पर्याय समोर आहेत. ए, बी, सी की डी? जरा विचार करा. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. समस्येचे निराकरण करण्यासाठी पद्धतशीर चौकशी. आता यातली ट्रिक लक्षात घ्या. परीक्षेत 2 शब्द शोधायचे: पद्धतशीर आणि समस्या केंद्रित. संशोधन म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही, तर ते एका सिस्टमने एका प्रॉब्लेमसाठी केलेलं असतं. हे 2 शब्दच सगळा फरक करतात. आता पुढचा प्रश्न. हा अनेकांना कन्फ्यूज करतो. रिसर्च प्रोसेसची पहिली पायरी कोणती? म्हणजे आपण आधी डेटा गोळा करतो की आधी हायपोथेसिस बनवतो? सुरुवात नक्की कुठून होते? बरं, ह्याचं उत्तर थेट देण्यापेक्षा ना, आपण संशोधनाचा अख्खा क्रमच बघूया. म्हणजे सगळं क्लिअर होईल. बघा, सगळ्यात आधी येते समस्येची ओळख. मग येतो साहित्याचा आढावा. त्यानंतर आपण उद्दिष्टे ठरवतो, मग गृहीतक मांडतो आणि शेवटी आराखडा निवडतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं झालं, नाही का? पहिली पायरी आहे समस्येची ओळख. ओके, तर आपण जो क्रम पाहिला त्यात दुसरी स्टेप होती साहित्याचा आढावा, म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू. पण हे का करायचं? याचा फायदा काय? आणि ह्याचं उत्तर आहे संशोधनातील उणीव शोधण्यासाठी. यालाच रिसर्च गॅप म्हणतात. म्हणजे बघा, लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे फक्त दुसऱ्यांची पुस्तकं वाचणं नाही, तर आधीच्या लोकांनी काय काम केलंय आणि त्यात काय करायचं राहून गेलंय तो गॅप शोधणं. हीच ती ट्रिक आहे. हा गॅप सापडला की आपल्या संशोधनाला एक भक्कम बेस आणि दिशा मिळते. चला, तर मग पायाभरणी झाली. आता जाऊया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. अभ्यासाची उभारणी. म्हणजे रिसर्च डिझाईन कसा करायचा, त्याचे महत्त्वाचे भाग कोणते आहेत ते पाहूया. रिसर्चमध्ये हायपोथेसिस किंवा गृहीतक खूप महत्त्वाचं असतं. पण एक असं खास हायपोथेसिस आहे जे म्हणतं की 2 गोष्टींमध्ये काहीही फरक नाही किंवा कोणताही संबंध नाही. काय म्हणतात बरे याला? याला म्हणतात शून्य गृहीतक, म्हणजेच नल हायपोथेसिस. आणि हे लक्षात ठेवायची ट्रिक तर एकदम सोपी आहे. नल म्हणजे काय? शून्य, झिरो. म्हणजेच शून्य परिणाम किंवा कोणताही फरक नाही. झालं, किती सोपं आहे. ओके, आता बोलूया व्हेरिएबल्सबद्दल. इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय? ज्याला आपण बघतो की मोजतो की ज्यात आपण बदल घडवतो. ह्याचं उत्तर आहे ज्यात बदल घडवला जातो, म्हणजेच मॅनिप्युलेटेड. लॉजिक एकदम सिंपल आहे. इंडिपेंडंट व्हेरिएबल हा तो व्हेरिएबल आहे जो रिसर्चरच्या कंट्रोलमध्ये असतो. संशोधक स्वतः त्यात बदल करतो आणि त्याचा काय परिणाम होतो हे तपासतो. ठीक आहे, व्हेरिएबल्स तर कळले. मग असं कोणतं रिसर्च आहे जे थेट कॉज अँड इफेक्ट म्हणजे कार्यकारण संबंध तपासतं? आणि ह्याचं उत्तर आहे प्रायोगिक, म्हणजेच एक्सपेरिमेंटल रिसर्च. याची एक लॉजिक चेन लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला कार्यकारण संबंध तपासायचा असतो तेव्हा आपण प्रयोग करतो आणि प्रयोगात आपण व्हेरिएबलमध्ये बदल म्हणजेच मॅनिप्युलेशन करतो. बघा, सगळं कसं एकमेकांशी जोडलेले आहे. बरं, आता रिसर्च कसा करायचा हे तर पाहिलं. पण फक्त रिसर्च करून भागत नाही. तो चांगल्या दर्जाचा म्हणजे क्वालिटीचा पण हवा. म्हणूनच आपला तिसरा टप्पा आहे गुणवत्ता. ह्यात आपण 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत: रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी. तर सुरुवात करूया पहिल्या शब्दाने, विश्वसनीयता म्हणजे रिलायबिलिटी. काय वाटतं, काय असेल याचा अर्थ? रिलायबिलिटी म्हणजे सुसंगतता किंवा कन्सिस्टन्सी. आणि याची एक ओळीची ट्रिक आहे, रिलायबल म्हणजे रिपीटेबल. म्हणजे असं काहीतरी जे पुन्हा पुन्हा केल्यावर सारखाच निकाल देतं. सोपं आहे ना?
आता दुसरा शब्द जो नेहमी रिलायबिलिटी सोबत येतो आणि गोंधळ उडवतो तो म्हणजे वैधता किंवा व्हॅलिडिटी. मग व्हॅलिडिटी म्हणजे काय? चला, या दोघांमधला फरक एकदम सोपा करून टाकूया. ही एक क्लासिक जोडी आहे, हे लक्षात ठेवा. रिलायबिलिटी म्हणजे काय? तर निकाल सुसंगत आहे का, म्हणजे कन्सिस्टन्सी. आणि व्हॅलिडिटी म्हणजे निकाल योग्य आहे का, म्हणजे करेक्टनेस. एक आहे कन्सिस्टन्सी, दुसरी आहे करेक्टनेस. झालं. आता एक शेवटचा प्रश्न. चांगल्या रिसर्चचं वैशिष्ट्य काय नाही? इथे आपण एलिमिनेशनची ट्रिक वापरू शकतो. बघा, वस्तुनिष्ठता, पद्धतशीर प्रक्रिया आणि सत्यापन क्षमता हे तर चांगल्या रिसर्चसाठी हवंच. मग उरलं काय? वैयक्तिक पूर्वग्रह म्हणजे पर्सनल बायस. हे चांगल्या संशोधनात अजिबात चालत नाही. वा, तर आपण खूप काही शिकलो. चला तर मग एक फायनल क्विक रिव्हिजन करूया. ही आहे आपली अंतिम चीट शीट. चला पटापट बघूया. संशोधन म्हणजे पद्धतशीर चौकशी, शून्य गृहीतक, कोणताही फरक नाही, इंडिपेंडेंट व्हेरिएबल ज्यात आपण बदल घडवतो, विश्वसनीयता, सुसंगतता म्हणजे कन्सिस्टन्सी, आणि वैधता, अचूकता म्हणजे करेक्टनेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगलं संशोधन कसं असतं? वस्तुनिष्ठ आणि संतुलित, एकदम परफेक्ट. तर आता संशोधनाची ही सगळी हथियारं, या सगळ्या ट्रिक्स आपल्याकडे आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की या सगळ्याचा वापर करून आता पुढे कोणते नवीन प्रश्न सोडवले जातील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?